चला घेता येतो सगळे उद्यापासून महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होते। याच्यामध्ये आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड, सरकारचा विश्वासदर्शक ठराव या सगळ्या गोष्टी होतील। आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना भवनमध्ये आता शिवसेनेच्या सर्व नेत्यांसोबत नव्याने निवडून आलेल्या 63 आमदारांची बैठक झाली। आमदारांना मार्गदर्शन केलं गेलं आणि या विधिमंडळामध्ये विधानसभेतले शिवसेनेचे गटनेते म्हणून सर्वानुमते एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे आमदार, मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या एका विश्वासाने, अपेक्षेने आणि आशेने यांना निवडून दिलेलं आहे, समोर कोण होते, काय होते, कशी लढाई झाली सगळ्यांना माहिती आहे। तर त्या सर्व मतदारांची आशा, अपेक्षा आणि विश्वास हे सार्थ ठरवतील आणि सत्ता असो वा नसो आम्ही महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊ या जिद्दीने आणि विश्वासाने काम करतील। मला वाटतं बाकी सगळ्या घडामोडी आपल्या डोळ्यात देखत घडत आहेत। इतर प्रास्ताविक करण्यापेक्षा आपल्या मनात जर काही नेमके प्रश्न असले तर विचारा, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो। विरोधी पक्षात बसणार का त्याच्यावरती उत्तर माझं, हिंदुत्ववादी शक्ती त्याच्यामध्ये विभाजन होऊ नये ही आज सुद्धा शिवसेनेची भूमिका आहे। परंतु शरद पवारांनी आधीच भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। या देशामध्ये भगवा आतंकवाद हा शब्द मला वाटतं शरद पवारांनी पहिल्यांदा जन्माला घातला। इशरत जहाला सुद्धा निरपराध ठरवणारे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी पार्टी आहे। तिच्या घरी जाणार सुद्धा राष्ट्रवादीचे आमदार आणि सगळे कार्यकर्ते होते। या राष्ट्रवादीचा पाठिंबा जर का भाजप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घेणार असेल आणि भगवा आतंकवाद हा जो काही शब्द आहे तो बोलणाऱ्यांची साथ ते घेणार असतील तर मला वाटतं त्यांच्यासोबत जाणं आम्हाला कठीण जाईल, आम्हाला अवघड जाईल। आणि मग आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जो काही लढा आरंभलेला आहे त्यांना न्याय हक्क देण्यासाठी जे कष्ट शिवसैनिक घेत आहेत तो आमचा लढा आम्ही चालू ठेवू। मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शरद पवारांचा ते पाठिंबा घेणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे। ते जर का प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शरद पवारांचा, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार असतील तर शिवसेना विरोधी पक्षात बसेल, शिवसेना विरोधी पक्षात बसेल। आम्हाला आमच्या तत्वाशी आणि जनतेशी प्रतारणा करायची नाहीये। शेवटी हिंदूंना संपवण्याची भाषा करणारी शक्ती वाढत असताना जर का हिंदुत्ववादी शक्तीमध्ये फूट पाडण्याचं काम करणाऱ्यांच्या सोबत भारतीय जनता पक्ष जाणार असेल तर ते या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव ठरेल। लेकिन आप अभी रास्ता छोड़ रहे हैं, इसका आप नहीं कर रहा, और भी रास्ता छोड़ रहे हैं कि बीच का रास्ता देख रहे हैं आप। नहीं उद्धव जी, आप अभी बीच का रास्ता देख रहे हैं, मतलब बीच का रास्ता इसलिए देख रहा हूँ, जैसे मैंने कहा कि ये जो देश विघातक शक्ति है वो अपने नज़र के सामने बढ़ती दिखाई दे रही है और उसका अगर मुकाबला करना हो तो जितनी सारी हिंदुत्ववादी ताकत है वो इकट्ठा रहनी चाहिए। लेकिन अगर बीजेपी राष्ट्रवादी के साथ जाना चाहती है तो हमारा रास्ता अलग होगा। हम हिंदुत्व की साथ नहीं छोड़ेंगे। अगर एनसीपी का समर्थन नहीं लिया जाता क्या बाहर से समर्थन देंगे? नाही, मग त्याच्यावरती कारण आज जो काही आम्हाला अनुभव आलेला आहे शेवटी शेवटपर्यंत थांबण्याचा मी प्रयत्न केला, पण शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा अपमान करून जर का आम्हाला सत्तेत सहभागी व्हायचं असेल तर आम्ही ते घेणार नाही, सत्तेत सहभागी होणार नाही। आम्ही विरोधी पक्षात बसू पण वाटेल ती लाचारी करून त्या सत्तेत जाणार नाही।
क्या फिर भी आप बीजेपी को समर्थन करेंगे सरकार चलाने के लिए या विपक्ष में बैठेंगे? ये बात जैसे मैंने कहा, कब देखो कब? देखो जैसे मैंने कहा कि हम भी महाराष्ट्र में स्टेबल गवर्नमेंट, स्थिर सरकार हमारा पाहिजे, हम चाहते हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि कुछ भी करे और हम समर्थन दे। महाराष्ट्र तोड़ने की बात करे और हम समर्थन दे, मुंबई तोड़ने की बात करे हम समर्थन दे, भगवा आतंकवाद कहने वाले साथ रहे और हम समर्थन दें, ये संभव नहीं है। कब तक इंतजार करेंगे? कब तक इंतजार करेंगे? आज तो हमने हमारा गठ नेता जो है वो डिक्लेयर किया है, 2 दिन अभी बाकी है। कल तो सारे विधायक है, नए जो चुने गए विधायक है वो अपनी शपथ ग्रहण करेंगे। परसों के दिन शायद अध्यक्ष जी का चुनाव होगा और उसके बाद पता चलेगा। लेकिन मैं यही कहता हूं, अगर हमें मंजूर नहीं होगी, ऐसी कुछ बात होगी तो हम विपक्ष में बैठेंगे और हम जनता के साथ रहेंगे। सगळ्या गोष्टींनी वेळेवरती करेन, त्याचा संकेत सुद्धा तुम्हाला नेमकं कारण हेच आहे की आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा केंद्रामध्ये तुम्ही आम्हाला सोबत घ्यायला मागता आहात, पण राज्यामध्ये नातं कसं असेल, नाहीतर आज ते हास्यास्पद झालं असतं की केंद्रात आजच नेमका शपथविधी होता आणि केंद्रात आम्ही शपथ घेतो आणि राज्य आपलं वाऱ्यावर सुटले, तसं नाही। राज्यामध्ये सुद्धा नातं कसं असायला पाहिजे, कसं असेल याचं स्पष्टीकरण, स्पष्ट उत्तर आम्हाला पाहिजे, नाहीतर मग केंद्रामध्ये सुद्धा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, राज्यामध्ये सुद्धा स्वीकारावा लागेल। का गेले होते म्हणजे जर सगळं व्यवस्थित झालं असतं शपथ घेतली असती त्यांनी, सोपा उपाय। एकाने विचारा ना, होय मीच थांबवलं, सांगतो तुम्हाला, मीच अनिलला विमानतळावरती थांबवायला सांगितलं होतं। याचं कारण असं की मला राज्यामध्ये नेमकं काय होणार आहे ह्याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मला केंद्रातल्या सत्तेत रस नाही, आणि आज मला उत्तर मिळालं नाही म्हणून मी अनिलला परत बोलवलेलं आहे। बरोबर तुमची चर्चा सुरू आहे का, म्हणजे सत्तेमध्ये सहभागी होण्याबाबत किंवा तुम्ही जर सन्मानजनक वाटा मागत आहात त्याच्याबद्दल? नुसता वाटा नाही, या ज्या काही गोष्टी आहेत की काल शरद पवारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, काय त्याला निमित्त होतं मला माहीत नाही, पण शरद पवारांनी जे सांगितलं की शिवसेना आणि भाजपा एकत्र असेल तर आम्ही मोकळे आहोत, आता शरद पवार आणि भाजपा एकत्र असतील तर आम्ही मोकळे आहोत। उद्धवजी गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून शिवसेनेला जी वागणूक मिळते तरीही शिवसेना अंतिम निर्णयापर्यंत पोहोचत नाहीये। शिवसेनेची भूमिका ही भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर ठरणार आहे। नाही, अजिबात नाही, शिवसैनिकांचं अजिबात म्हणणे नाही। सन्मानाने विरोधी पक्षात बसावं। शिवसैनिक असं समजू नका तुम्हाला भेटत, मलाही भेटणारे शिवसैनिकच असतात आणि त्यांचं मन ओळखूनच मी पुढे जात असतो, त्याच्यामुळे कृपा करून हा गैरसमजून करून घेऊ नका की तुम्हाला भेटणारे शिवसैनिक आहेत। शिवसैनिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवणारे आहेत आणि जे मी काही करतोय ते शिवसेनेच्या, राज्याच्या आणि देशाच्या हिताचंच करतोय। कुठेही लाचारी पत्करून मी सत्तेत जाणार नाही, कुठेही जाणार अंतिम निर्णय म्हणजे आज मी गटनेता जाहीर केलेला आहे। उद्या जर का भाजप आणि शरद पवार एकत्र येणार असतील तर आम्ही विरोधी पक्षात बसणार होतो। याचा अर्थ असा नाही। उद्धवजी तुम्ही असं म्हणतात की भाजप आणि शरद पवार एकत्र येणार असतील, पण तुमचेही काही नेते शरद पवारांना 2 दिवसापूर्वी भेटलेले आहेत आणि कशा पद्धतीने भाजपची कोंडी करता येईल सभागृहात याविषयी, पण मग ते भेटले असतील तर मग ते शरद पवार जे काल बोलले की नेते भेटले पण कोणताही प्रस्ताव नाही, म्हणजे काय वाढदिवसाला भेटले होते का? काहीतरी बोलायचं आणि आपण त्याच्यावर चर्चा करायची, याचीच चालू। मला भेटायचं असेल तर मी उघड भेटेन आणि माझी भूमिका मी उघड मांडेन, मला चोरीमारी करून भेटायची सवय नाही। सवाल एक ये है कि सुरेश प्रभु जो आपके उपनेता है, पार्टी के उपनेता थे, उन्होंने बीजेपी ज्वाइन कर दी और बीजेपी के आज मंत्रिमंडल में जाकर बैठे हुए हैं। आप उसी पार्टी को समर्थन देने के लिए अभी भी इंतजार कर रहे हैं? नहीं। एक दूसरा, अगर अनिल देसाई दिल्ली जाकर भी शपथ ना लेते हुए वापस वो मैंने कहा है जी, तो आपके दूसरे जो मंत्री हैं केंद्र में उनके बारे में कुछ फैसला लिया है क्या? जरूर, सारे सवालों का जवाब मेरे पास है। पहले जो सवाल आपने किया, पहला जो सवाल किया उसका उत्तर यही है कि आज भी मुझे वो दिन याद है जब अटल जी की सरकार पहली बार आई थी। 13 दिन की वो सरकार थी और अटल जी का फ़ोन आया था बाला साहब को कि बाला साहब आपकी ओर से आप किसे मंत्री बनाना चाहते हो, तो बाला साहब ने सुरेश प्रभु जी का नाम दिया था। दुर्भाग्य की बात है आज वो बीजेपी में शामिल हुए हैं। खास कर
वो 13 दिन की सरकार 13 दिन के बाद तो गिर गई और वो गिराने वाले थे शरद पवार और आज शरद पवार की साथ भाजपा को चाहिए और इसीलिए जैसे सवाल आप मुझे पूछ रहे हैं वैसा ही सवाल आप बीजेपी को भी पूछिए। मुझे कोई जल्दी नहीं है और ना ही कोई ज़रूरत है, ना ही मेरी मजबूरी है। मैं तो अकेला चलो रही आज तो चलता आया हूँ, आगे भी जा सकता हूँ। सिर्फ ये हर एक की नीति कैसी है वो साफ दिखाई दे रही है। अगर भारतीय जनता पार्टी जिन्होंने जिस अटल जी की सरकार उस वक्त गिराई थी, वो गोमांगों ने विरोधी मत दिया था, तो वो अगर उनके साथ निभाना चाहते तो निभाएं। हम अपना रास्ता हम आगे ते तुम्हाला कळेल ना त्या दिवशी। एक मिनिट जरा थांबा, तुम्हाला घाई असली तरी मला घाई नाहीये, कारण एक जरा थांबा ना। सत्तेत गेलो तरी मंत्रिपद मिळणार आहे का तुम्हाला? नाही ना, जरा थांबा ना। मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीचा आत्ताच्या आत्ता निकाल लागला पाहिजे अशातला भाग नाहीये। तुम्हाला जो शेवटचा प्रश्न होता साहिल, नाही त्याचा शेवटचा प्रश्न हा गीतेचा संदेश सुद्धा काय आहे तो तुम्हाला लवकर कळेल। भाजप असं म्हणते की आधी विश्वासदर्शक ठरावामध्ये आता पुढे काय म्हणून मी तुम्हाला म्हटलं गीतेचा संदेश सुद्धा लवकरच तुम्हाला कळेल। शिवसेना एनडीए मध्ये राहणार का? गीते केंद्रीय मंत्रिमंडळात राहणार थेट प्रश्न आहे। गीतेचा संदेश कळेल बोलला तेच गीता कळायला कठीण आहे, कळेल तुम्हाला। नाही एक मिनिट तुम्हाला स्पष्ट सांगतो, याच्यामध्ये आजपर्यंत जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही सत्तेला लाचार नाही। केवळ आणि केवळ एका गोष्टीसाठी थोडा जो काही मी तुम्हाला संयम दाखवतोय असं वाटतं तो एवढ्यासाठीच आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदूंना आज गरज आहे, केवळ त्याच्यासाठी हिंदुत्ववादी शक्तींचं विभाजन होऊ नये ही आमची आजसुद्धा एक अपेक्षा आहे। दुर्दैवाने जर का ते विभाजन झालं तरी शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही, हिंदूंची बाजू सोडणार नाही। शिवसेना ही कट्टर प्रखर हिंदुत्ववादी संघटना शिवसेना म्हणून काम करेल, त्याच्यामध्ये दुमत राहणार नाही। आणि अशा वेळेला जर भारतीय जनता पक्ष हे हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद मानणाऱ्या शरद पवारांसोबत जाणार असेल तर आम्ही विरोधी पक्षात बसू। आणि म्हणून पुढचा हा काळ जो आहे तो सरकारमध्ये बसणार की नाही एवढ्यापुरतं या प्रश्नाचं उत्तर मर्यादित नाही। पक्ष दोन पक्ष हे हिंदूंच्या बाजूने जाणार की हिंदुत्वाच्या विरोधात जाणार त्याचं उत्तर देणार हे उत्तर मागणार हे प्रश्न आहेत। आणि जसं मी उत्तर दिलंय तसं भारतीय जनता पक्षाकडनं सुद्धा याचं उत्तर मला अपेक्षित आहे। माझ्या पक्षाचा निर्णय घ्यायला मी मोकळा आहे, तो निर्णय मी आत्ताही घेऊ शकतो आणि उद्याही घेऊ शकेन। नाही आम्ही त्याला बांधील नाही आहोत, आम्ही त्याला बांधील नाही। विश्वासदर्शक ठराव बिराव त्यावेळेला जर मला उत्तर देऊ दे ना, जरा मला उत्तर देऊ ना, उत्तर देऊ आपला एक मिनिट याचा प्रश्न की भाजपचं म्हणणं आहे आधी विश्वासदर्शक ठरावाला नाही, अजिबात नाही। आम्ही मंत्रिपदासाठी लाचार नाही। आधी महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट झालं नाही तर शिवसेना विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करेल आणि शिवसेना विरोधी पक्ष म्हणून पुढची जी काय कारकीर्द भाजपा सरकारची असतील त्या कारकिर्दीत शिवसेना विरोधी पक्षाचं काम करेल, पण आम्ही जनतेची प्रतारणा करणार नाही। मैंने दो तीन नहीं खुद से क्यों जाऊं मैं? बिन बुलाए मेहमान नहीं, मैं बिन बुलाए मेहमान जैसे एनसीपी बन रही वैसे मैं नहीं बनूंगा। कोई तू मान न मान मैं तेरा मेहमान, ये मेरी नीति नहीं हो सकती।
अजय अरे मैंने अभी कहा ना, एक तो हिंदुत्व की बात है, हिंदुत्व की बात है, मैंने उत्तर दिया है। भारतीय जनता पक्षाकडून जाणार आहात की नाही? 12 तारखेला 12 तारखेला कळेल ना. अध्यक्षाचं नाव सुद्धा हे सर्वमान्य असेल तर चांगलं आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धवजी देणार आहे का? पण जरा एक मिनिट जरा थांबा ना. तुम्हाला सगळ्या एवढी घाई का झाली? मला नाही घाई, तुम्हाला काय झालेलं? आज आम्ही आमचा गटनेता निवडलेला आहे. त्याच्यानंतर उद्या अधिवेशन सुरू होईल. एक एक गोष्टी टप्प्याने येतील. अध्यक्षपदाचं नाव कोणाचं येते त्याच्यावरती आम्ही पाठिंबा देणार की नाही अवलंबून राहील. कदाचित आम्ही आमचा उमेदवार उभा करू. इकडे मला प्रश्न विचारायचे. सुनो सिर्फ एमओएस की बात नहीं थी. मैंने जैसे कहा कि पहली मेरी शर्त थी कि महाराष्ट्र का चित्र कैसे होगा, ये जब तक स्पष्ट नहीं होता है तब तक आज मैंने उनको कहा था कि मेरा सांसद आपके मंत्रिमंडल में शामिल नहीं होगा. और इसीलिए अनिल देसाई जी वहाँ पहुँचे थे और वहाँ से मैंने उनको वापस बुलाया. आमचं यजमानवर काय झालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वप्रथम भूमिका जाहीर करून दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये एकच विचारतो ना तो. मला वाटतं हा प्रश्न जो आहे हा महत्त्वाचा आहे. आणि जर का आपण असं मानलं तर जे मी बोलतो आहे ते भाजपला मान्य आहे का, म्हणून काही प्रश्नांची उत्तरं जशी तुम्ही माझ्याकडे मागता आहात तसे काही प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, शिवसेना ही सत्तेला लाचार नाही. जर शिवसेना ही सत्तेसाठी लाचार असती तर आज सुद्धा महाराष्ट्राचं चित्र अस्पष्ट असताना किंवा अस्पष्ट ठेवून पदरी पडलं पवित्र झालं. या न्यायाने आम्ही मिळेल ते मंत्रिपद स्वीकारलं असतं. पण हे मंत्रिपद, त्या मंत्रिपदाला लाथ मारून शिवसेना स्वाभिमानाने महाराष्ट्राच्या आणि हिंदुत्वाच्या हितासाठी पुढे जात आहे. आपण आता म्हणालात की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजूनही आपण भाजपाशी सहकार्य करायला तयार आहे. पण लोकसभा निवडणूक किंवा विधानसभा निवडणूक या एकाही निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रचारात हिंदुत्व हा शब्द सुद्धा भाजपाकडून उच्चारला गेलेला आहे. अजून सुद्धा आपल्याला वाटतं का की त्यांना हिंदुत्वाबद्दल काही ताण आहे? थोडीशी जुनी आठवण करून देणं माझं कर्तव्य आहे. जुन्या ही युती जी झाली होती ही युती सत्तेच्या राजकारणासाठी नव्हती तर हिंदुत्वासाठी होती आणि त्याची आठवण करून देणं माझं कर्तव्य आहे. जर का त्या आठवणीने ते पुन्हा हिंदुत्वाच्या वळणावरती आले तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आमचा हिंदुत्वाचा रस्ता सोडणार नाही. कब तक मतलब आज तो हमने हमारा निर्णय ले लिया है और कल तक मतलब आने वाले 2-3 दिन में ठीक से उत्तर नहीं मिला तो हम विपक्ष में बैठेंगे. कुछ रास्ता निकला नहीं है. अगर निकला होता तो आज हम सत्ता में होते. मला वाटतं या सगळ्या गोष्टींना किंवा प्रश्नांना काय अर्थ नाहीये. हे सरकारच्या याला गोष्टीला काय अर्थ नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.